विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, थेट जाऊयात। त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळण देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू। त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाइम बाउंड पद्धतीनं SIT या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल। सांगितलं। चला पुढे। दिनांक 30 जून 2025 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन 2025च्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम यांनी त्यांच्याकडे कारभार असलेल्या विभागांचे विधिमंडळातील कामकाज आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यापुढे नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्यासोबत समन्वय ठेवून एकत्रितरित्या हाताळतील असे प्रस्तावित करून त्याबाबतची परवानगी मागितलेली होती। माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे कार्यभार असलेल्या नमूद विभागांचे कामकाज नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्याशी समन्वय ठेवून हाताळण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आहे। त्यानुसार विभाग व मंत्री महोदयांची नावे पुढील प्रमाणे आहेत। सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम मान्य श्री दादाजी भुसे, नगर विकास मान्य श्री उदय सामंत, गृहनिर्माण मान्य श्री शंभूराज देसाई। नाही, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन 1 मिनिट बसून घ्या। बघा, BSc मध्ये या विषयातली चर्चा झालेली। तर बीड मधील प्रकरणामध्ये आता SIT स्थापन केली जाईल आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे।